लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी पुणे दौऱ्यावरती आहेत। काँग्रेसच्या देशव्यापी छात्रों की गूंज अभियानाचा चौथा टप्पा पुण्यामध्ये संध्याकाळी 5 वाजता पार पडणार आहे। या कार्यक्रमामध्ये ते प्रामुख्याने विद्यार्थिनी आणि तरुणींशी संवाद साधणार आहेत। शिक्षण, वाढती बेरोजगारी आणि महिलांच्या सुरक्षेच्या महत्त्वाच्या मुद्द्यावरती सविस्तर चर्चा करणार आहेत। मंचावरती फक्त राहुल गांधी असणार आहेत, तर संध्याकाळी 5 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल। 6 वाजता ते विद्यार्थिनींशी संवाद साधतील। काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पुण्यात आज छात्रों की गूंज हा कार्यक्रम होणार आहे आणि याच कार्यक्रमाच्या मंचावर मी सध्या आहे। संध्याकाळी 5 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल। मात्र या सगळ्या मुलींचं एंटरटेनमेंटची जबाबदारी आहे ती देखील काँग्रेसने घेतलेली आहे। त्यांच्यासाठी या ठिकाणी पॉप सिंगर्स किंवा बाकीच्या बँड्सचे परफॉर्मन्स आहे ते होणार आहे आणि त्यांचीच सगळ्याची तयारी आहे ती या स्टेजवर आपल्याला पाहायला मिळते। गर्ल्स गँग, बिग ड्रीम्स आणि बिगर प्लॅन्स म्हणत हा सगळ्या छात्रों की गूंज कार्यक्रम आहे हा विद्यार्थिनींसाठीचा आहे। सगळ्या मुली रजिस्ट्रेशन करून या ठिकाणी दाखल होतील। आपण जर बघितलं तर या संपूर्ण मंचावर फक्त आर्टिस्ट असतील आणि आर्टिस्ट नंतर राहुल गांधी एकटे असणार आहे। स्टेजच्या डाव्या बाजूने आहे ते सगळ्या कार्यकर्त्यांना बसण्याची आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि समोर मुली असणार आहे आणि जेवढे मुलं जे कार्यकर्ते असणार आहे त्यांच्यासाठी ही वेगळी सोय करण्यात येणार आहे जे राहुल गांधींना बघायला येतील आणि त्यांचा हा कार्यक्रम बघायला येतील। हे सगळ्यांची सोय उजव्या बाजूने करण्यात आलेली आहे। एवढंच नाही तर आपण बघितलं तर मुलींसाठीचा हा कार्यक्रम असणार आहे। रोजगार असू देत, त्यापेक्षा मुलींची सुरक्षितता असू देत किंवा राहुल गांधींना मुलींकडनं काय अपेक्षित आहे आणि मुलींना राहुल गांधींकडनं काय काय अपेक्षित आहे देश म्हणून, या सगळ्या गोष्टींवर चर्चा या ठिकाणी होणार आहे। त्याचाच हा भव्य स्टेज आहे तयार केला जातोय। संध्याकाळी या ठिकाणी लाईव्ह कॉन्सर्ट होईल आणि त्याच्यानंतर राहुल गांधी मुलींशी संवाद साधतील। कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। दरम्यान राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमावेळी भाजपनं युवा की आवाज कार्यक्रम आयोजित केलाय। भाजप प्रणित वंदे मातरम कृती समितीकडून युवा की आवाज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। संध्याकाळी 5 वाजता विद्यापीठातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर आज राहुल गांधी पुणे दौऱ्यावरती आहेत। छात्रों की गूंज हा कार्यक्रम आज पार पडणार आहे आणि त्याच वेळी पुण्यातील याच कार्यक्रमावेळी भाजपनं देखील युवा की आवाज या कार्यक्रमाचं आयोजन केलंय। भाजप प्रणित वंदे मातरम कृती समितीकडून युवा की आवाज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि याच सगळ्या संदर्भामध्ये अपडेट देतात आमचे प्रतिनिधी शिवानी पांढरे। शिवानी, आपण पाहतोय एकीकडे राहुल गांधींच्या उपस्थितीमध्ये छात्रों की गूंज हा कार्यक्रम पार पडत असतानाच आता भाजपने देखील युवा की आवाज कार्यक्रम आयोजित केलाय। अर्थातच भाजप प्रणित वंदे मातरम कृती समिती आहे त्यांच्याकडनं हा कार्यक्रम युवा की आवाज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय आणि महत्वाचं म्हणजे दोन्ही कार्यक्रमाचं वेळ आहे ती एकच आहे। 5 वाजता दोन्ही कार्यक्रम होणार आहे। आपण जर बघितलं मागच्या काही दिवसांपासून भाजप आणि काँग्रेसमध्ये पुण्यातल्या काही काय म्हणतात त्याला युवकांमध्ये काही वादावादी झाल्याचं बघायला मिळालं होतं आणि त्यांच्यामध्ये शाब्दिक वादावादी पण नेहमीच होत असते। मात्र आता जर काँग्रेस युवकांना कॉन्सन्ट्रेट करतायत, त्यांच्यासाठी एवढा मोठा कार्यक्रम घेतायत तर आपणही काहीतरी करावं या अर्थानं कदाचित या वंदे मातरम कृती समितीकडून हा कार्यक्रम आयोजित केलेला असावा किंवा काँग्रेसला डिवचण्याचा प्रयत्न भाजपच्या या कृती काय म्हणतात भाजपने त्या वंदे मातरम कृती समितीकडून आयोजित केला असावा। आता दोन्ही कार्यक्रम नेमक्या कशा पद्धतीनं पार पडतात हे महत्त्वाचे। नक्कीच, त्यामुळे या दोन्ही कार्यक्रमांकडे लक्ष असेल। दोन्ही पक्षाच्या वतीनं तरुणांना एक प्रकारे साथ घातली जाते, त्यामुळे कशा पद्धतीने आता प्रतिसाद मिळतो हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। धन्यवाद शिवानी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।